आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे. ह्या काशीने मला बोलायला दिलं तर मी बोलेल. काशीला काठी घेत, काठी कुठे, बस 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 बस. सो तो नमस्कार मित्रांनो, मी सुशील परब माझ्या चॅनलमध्ये परब फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा. लास्ट टाईमला आम्ही मोरी मसाला हा ब्लॉग टाकलेला. बायकोने सुंदर अशी मोरी बनवलेली आणि आईने भाकऱ्या थापून दिलेल्या. सो आज मी आईच्या हातचे जे आम्ही नेहमी लाडू खातो, थंडी आल्यावर युजली आई लाडू बनवते, त्याच्यामध्ये काय काय कसे ते पौष्टिक आहेत ते आम्ही आईच्या हातूनच आपण बघूया. तर लाडूसाठी काय काय लागतं ते तिच्याच तोंडून ऐकूया आणि तिलाच विचारूया हे लाडू कसे बनतात ते. तर ही माझी आई आहे कमल परब. आई नमस्कार. हां, तर आई आता मला सांग, हे पौष्टिक लाडू तू माझ्या नमूसाठी, नमू म्हणजे माझी बहीण, तू बनवून दिलेस ते आता आम्हालासुद्धा खायचे आहेत. सो मला सांग, तू 30 लाडू बनवायचे आहेत, तर 30 लाडूच्या हिशोबाने मला काय काय लागेल ते सांग आणि मग ते मी सामान ह्याच्यातून मॉलमधून किंवा दुकानातून तुला घेऊन आणून देईल आणि मग आपण ते बनवायला चालू करू. सामानाची यादी आई सांगेल, सो मी लिहून घेईल ती काय काय सामान लागतं. पहिली गोष्ट आई तुला विचारू इच्छितो की हे लाडू म्हणजे काय, पौष्टिक काय आहेत, काय उपयोग होतो, हां हे लाडू तू कसे बनवतेस, म्हणजे काय 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 टाकतेस, कशा प्रकारे ते पौष्टिक म्हणून आम्ही सांगू शकतो, थंडीसाठी का चांगले आहेत. थंडी आता हालीम असतो. हां हालीम थंडीसाठी वात वायू याच्यासाठी चांगला असतो, म्हणजे तो कमी होतो, अच्छा थंडी कमी होते. डिंक असतो तो उष्ण असतो, तो पण चांगला असतो. ओके. आणि काय सुकं खोबरं त्याने चव येते आणि एनर्जी भेटते. खजूर असतो तो पण उष्ण आहे, खजूर, गूळ, डिंक, हालीम आणि मेथी, थोडी रवा, बारीक रवा असतो तो घ्यायचा, हां थोडासा, थोडंसं कणिक घ्यायचं, गुळ हवा, खजूर वगैरे ते असतं, ते असतं, बदाम वगैरे, बदाम काजू, बदाम 100 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम म्हणजे ते टाकावे लागतात. आता मी तुला ना, मला 30 लाडू बनवायचे. हां अंदाज या 30च्या अंदाजाने तुम्हाला प्रमाण सांग काय काय लागणार आहे ते मी लिहून घेतो आणि त्याप्रमाणे मग मी आणि युवन बाजारात जातो आणि ते घेऊन येतो. मग त्यानंतर तू कसे लाडू बनवतात ते प्रेक्षकांना दाखवू शकतेस. तर मी सर्वात प्रथम काय काय लागतं, सर्वप्रथम आता हे सामान आईने दिलेलं आहे. हे सामान आता मी आणि युवन जाऊन मार्केटमध्ये जातो, सामान आणतो आणि नंतर आई तुम्हाला थंडीसाठी, थंडीच्या सीझनमध्ये पौष्टिक असे लाडू करून दाखवणार आहे. आणि त्याला सांग सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगतो परब फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांग, मी नाही, तू सांग. अरे सांग बिंद. सबस्क्राईब शब्द बोलता येत नाही. सबस्क्राईब बोलताच येत नाही. इवन तू बोल. तो आमची टोळी निघाली आता सामान आणायला. तो पौष्टिक असे, थंडीसाठी उपयुक्त, थंडीच्या सीझनमध्ये उपयुक्त पौष्टिक असे आई बनवून दाखवणार आहे लाडू. चला हे चलो बच्चे लोक, दोन आहेत युवान अनावनी, आम्ही तिघे चाललो आहोत. अरे हा कुठे आला? चला बिचारा एकदा खाली एक राऊंड मध्ये. ठीक आहे शिष्टे. अरे हुशार आहे. काशीला राऊंड मारायला घेऊन आलं. एक राऊंड मारूया, त्याचीसुद्धा सुशी होईल. तिथं केली आहे, शी करतोय तो. शी करण्यासाठी थोडा थांबूया. माझ्याबरोबर आहेत माझी फॅमिली, अवनी परब आणि युवान परब, दोन्ही परब फॅमिलीचे. ही आमच्या बिल्डिंगची बॅक साईड आहे. ती आमची फर्स्ट फ्लोअरला रूम आहे. 19 माळ्याची बिल्डिंग आहे. काशी तिकडे सुसू करतो. आला 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 ये 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 ये. काशी जोरात धावत आलाय. हां ही आहे ना, ही आमची गाडी. तिथं बरेच दिवस चालवली ना, धूळ खाते. 6999 माझ्या बाईकचा सुद्धा नंबर 6999 आहे, गाडीचा सुद्धा 6999 आहे. धूळ इथे खूप बसली आहे हिला. म्हणजे आपल्याला इथे किती वर्ष आली? 3 वर्ष झाली आम्हाला. आम्ही विक्रोळीला होतो. विक्रोळीनंतर इकडे 3 वर्षापूर्वी शिफ्ट झालो. तर 3 वर्ष इथे राहतो आहे आम्ही. आता बघूया आपण इथून प्रवास करायला. अवनी आता कॉलेजला जाते, एल्फिस्टन कॉलेज. कुठे आहे? CST फोर्टला आहे. मग तिकडून प्रवास करायला जरा त्रास होतो. माझीसुद्धा जॉब चेंज झाला. मी सुद्धा करी रोडला
जातो म्हणजे लालबाग साईडला, आणि तिथे सुद्धा बाईकने जातो, कधी ट्रेनने जातो. सो तिकडून खूप लांब पडतं. सो माईट बी या 4-5 महिन्यामध्ये आम्ही शिफ्ट होऊ. कुठे शिफ्ट व्हायचं त्यावर विचार करतो आहे, कारण आम्ही अवनी सजेशन द्या कॉमेंट्समध्ये. हां, आणि युवांची शाळा युरो स्कूल आहे. माझ्या बायकोची सुद्धा शाळा, ती टीचर आहे तिकडे, तिची सुद्धा युरो स्कूल आहे. त्या दोघांच्या शाळेसाठी आम्ही थांबलो आहोत. माईट बी एप्रिलमध्ये चेंज करू. तर पूर्ण फॅमिली शिफ्ट व्हायचं म्हणजे मोठं टास्क असतं. फॅमिली घेऊन शिफ्ट व्हायचं म्हणजे बघूया आता. सो आता आम्ही पुन्हा एकदा सामान आणायला मॉलमध्ये जाऊया. ओके, ही आमची कॉलनी आहे. आम्ही मॉलला पोचलो आहोत आणि आता मॉलमधून खाली बेसमेंटला शॉपिंग करायला जाणार आणि आजीचं सामान घेणार आहोत. दूर झालं तुमची हां थोडंसं भेटला मला. 100 ग्रॅम बदाम आणि 100 ग्रॅम काजू. सगळंच आहे मग. 850, 219, 23, 200. मोर घर. गूळ, तूप, खजूर, बदाम, काजू, रवा, आलिम, मेथी, कुठे आयटम आम्ही घेतलेलं. फक्त सगळं पत्र बाहेरून घ्यावं लागेल. ते घेऊ किती देतो हे 2, 3, 2, 3, 4 आलं ते बघूया. 1000 स्वस्त झालं का आवडतं सामान. रिलायन्स स्मार्टमध्ये जाऊन खरेदी केलेली आहे. सामान आलेलं आहे. आई सामान चेक करते काय काय आणलं आहे ते. खजूर अर्धा, रवा अर्धा, रवा अर्धा, पडतोय वाटतं ना. घी, मेथी, जायफळ, काजू, डिंक, हालिम, बदाम आणि वेलायची. झालं बरोबर. सगळं सामान आलं. हा सगळं सामान आलं. मी आता काजू, बदाम, डिंक, वेलची आणि हे काय मेथी दाणे सगळं हे मी आता तळून घेणार. त्याची पूड करणार. ही फुटेपर्यंत भाजून घ्यायची वेलची. मेथी गुलाबी होईपर्यंत भाजायची. मेथी किती असेल ही अंदाजे? ही 100 ग्रॅम मेथी. तरी तूप घालते किती 4 चमचे. तर हे बदाम टाकते.
तळून घे. मेथी मेथी आली नाही घालायची. मेथी नुसती. त्याच्यात हे घाले हळद. मोठे दाणे थोडं घाल. जायफळ हे घाले. केलेले गूळ. एकजूट करायला आता किती वेळ एकजूट करायचं? 5-10 मिनिटं लागते. ते गरम आहे, जरा थंड झालं पाहिजे ना. झाले, हे मिश्रण तयार झालं. आता याचे लाडू वळायला घ्यायचे. थोडं गरम आहे आणि थोडं कोमट असतानाच घ्यायचे. सो मित्रांनो, लाडू तर वळायला सुद्धा घेतलेत. दाखवतो. हे बघा, आई लाडू वळते. आणि बघ, हे वळून झाले.
चला टेस्ट करून बघूया कसा झाला आहे लाडू. एक छोटासा लाडू घेतो मी याच्यामधला. अजून आई थोडेसे हा बघा. नरम आहे आई. होणार नरम आहे. कडा व्हायला वेळ लागतो. तूप हे झालं का होणार. तुपाचे आहेत ते. तूप आहे त्याच्यात. टेस्ट कर. आहे का मस्त आहे. युवाने असं सांगितलंय मस्त आहे लाडू. दिवाणीने काशीला देऊया आपण. खाशीला आधी नको देऊ. कशी काशीचा लाडू खाल्लाय. कडवट लागतं. कशी कसा लागतोय. सुशील कडवटपणा आहे नाही. थोडासा नंतर कळवत नाही. मेथी वगैरे घालून छान लागतात. गोड आहेत. एकदम परफेक्ट प्रमाणात झालं असं वाटतं ते. एक नंबर छान झालं. माझ्यामध्ये बरोबर 30-35 झाले. मी एक खाल्ला. मी 2 खाल्ले आणि समीक्षाने एक खाल्लं. बस ना एवढेच खाल्ले ना. किती आई किती लाडू आले. 36 36. आपण एवढं जिन्नस आणलं जवळपास 1100. हां 36 और 2 खाया. 1000 लागले. हां सामानाला 1000 रुपये लागले. आईने सुंदर असे लाडू बनवलेले आहेत. सो थँक्यू सो मच आई. दिवाणला माझे आवडले. काय छान लाडू झाले आहेत. एक नंबर अप्रतिम लाडू बनवले. खरोखर सुंदर झाले. तुम्हाला टेस्ट करायची असेल तर मला मेसेज करा, कमेंट करा व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आईचा लाडू बनवण्याचा तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सांगा की लाडू कसे मला लाडू कसे वाटले. रेसिपी आईने दिलेली कशी वाटली. चल बंद बंद करूया. छान झाले लाडू.